राहू दे राहू दे चालू आहे का? बंद बंद करू नका. करू नका. गरजेचं आहे ते. मी बंद सांगतो पण आज सांगतोय करू नका. माझे विचार महाराष्ट्रानं ऐकू द्या. हा लक्षात ठेवा. दोन प्रमाण आहेत शिवाजी बुवा जी. एक प्रमाण आहे जोडीच्या हव्यासे लागे धनाचे पिशे आणि दुसरं प्रमाण आहे धन सोसे लागे वेळ ते बडबड शमेना. पाहता
भूते म्हणून या देवाची ते भूते म्हणून या सर्व भावे झालो वैष्णवांचा दास. सर्व भावी झालो वैष्णवांचा सर्व दास. भावे झालो वैष्णवांचा दास. सर्व भावी झालो वैष्णवांचा दास. त्यांची आस उच्चिष्टाची. करीन त्यांची आस उच्चिष्टाची करीन त्यांची आस उच्चिष्टाची रामान विधी पाळना पुरते. रामान विधी पालना पुरते रामान विधी पाळना पुरते. रामान विधी पालना पुरते देवाची ती भूते म्हणून देवाची ते भूते म्हणून या देवाची ते भूते म्हणून या म्हणे तैसे आवडते हरिजन. तुका म्हणे तैसे आवडते हरिदास का म्हणे तैसे आवडते हरिदास. म्हणे तैसे आवडते हरिदास तैसे नाही आशा अनेकांची. तैसे नाही आस आणि कास तैसे नाही आस आणि कास रामान विधी पाळना पुरते. रामान विधी पालना पुरते रामान विधी पाळना पुरते. रामान विधी पालना पुरते देवाची ते भूते म्हणून देवाची ते भूते म्हणून या देवाची ते भूते म्हणून या. गोपाळ कुमारी, कुमारी गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी, गोपाळ कुमारी. गोपाळ कुमारी.
देवाची ती भूते देवाची ती भूते म्हणूनिया देवाची ती भूते सज्जन सांगाती ते माझे सोय रे सज्जन सांगाती पाया ठेवीची विठोबाचे एरा मान विधी पाळना पुरते देवाची ची भूते म्हणून या सर्व भावे झालो वैष्णवांचा दास करीन त्यांची आस उचिष्ठाची एरा मान विधी पाळना पुरते
देवाची ती भूते म्हणून या. तुका म्हणे जैसे आवडती हरिदास, तुका म्हणे जैसे आवडती हरिदास, तैसी नाही आसा निकांची. एरा मानविधी पाळना पुरते, देवाची ती भूते म्हणून या. पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू करू कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास. श्री संतांची या माथा चरणावारी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी संताची हे माता चरणावर साष्टांग हे करी दंडवत हे करी दंडवत. श्री संताची माता चरणावर साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. श्री संताची माता चरणावर साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. ते माझे रोय रे सज्जन सांगाती, पाया ठवीची विठोबाचे. एरा मान विधी पाळना पुरते, देवाची ती भूते म्हणून या. ए बाळा, तर आवाज कमी कर, आवाज कमी कर. असा सांगणारा महाराष्ट्रातला मी एकटाच महाराज आहे. जरा टाळ्या वाजवायला उशीर झाला थोडा. वैकुंठवासी सोपान काका यांचं पुण्यस्मरण किती आहे? 17. वया पाहिजे 17वं पुण्यस्मरण आहे आणि त्यामतानं योग आलेला आहे. नंतर सांगेन, कीर्तन संपताना नको, त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलणं गरजेचं आहे. आपण जीवनामध्ये कुणावर प्रेम करतो आणि त्या प्रेमाची परतफेड कशी होते याचा विचार करावा. माणसं जीवनामध्ये प्रेम करतात, प्रेम पाहिजे, लक्षात ठेवा. प्रेम आहे ना, हा एक आविष्कार आहे आणि तो प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. तो काय माणसाने खंडून घेतलेला नाही. आईचं मुलावर प्रेम आहे, गाईचं वत्सावर आहे. प्रत्येक प्राण्याचं आपल्या पिलावर प्रेम आहे. पक्ष्याला जर पिलं झाली तर पक्षी लांब फिरून मुलासाठी चारा आणतात. कोंबडी आहे ना, कोंबडीला पिलं किती होतात? 50.
कोंबडीला 50 पिलं होतात, पण 50 पिलं एकटी कोंबडी सांभाळते का नाही? 50 पिलं कोंबडीला जड होत नाहीत. माणसाला 1 पिलू जड झालंय विठ्ठला. म्हणून बालवाडी, अंगणवाडी, त्याच्यापुढं हां नाही हो, पाळणाघर, त्याच्यापुढं पाळणाघराच्या पुढं सोयच नाही, नाहीतर तीही केली असती. विषय काय? वात्सल्याचा मक्ता माणसाला दिलेला नाही, प्रत्येक प्राण्याला दिला आहे. आणि म्हणून माणसं उपचारापेक्षा प्रेमावर जगतात. लक्षात ठेवा, उपचार महत्त्वाचे नाहीत. भगवान सांगतात, पै अर्जुना माझे ठाई आपण पेवीन मी उपचारे कवनाही नाकळे का. भगवान सांगतात, मी नुसत्या उपचारानं मिळत नाही. एक लक्षात घ्या, प्रेमाचा आविष्कार वेगळा आणि प्रेमाचा आविर्भाव वेगळा. आविष्कार वेगळा आणि आविर्भाव वेगळा. घरामध्ये प्रेमाचा आविष्कार आहे, हॉटेलमध्ये प्रेमाचा आविर्भाव आहे. तुमच्यापैकी कोण कोण विमानानं गेलं असेल ते विमानात चढल्या हवाई सुंदरी असते ना, एअर गर्ल, ती गेले आपलं स्वागत करते, वेलकम, किती वेलकम, लई गोड म्हणते वा. विमानातून उतरताना हात करते, थँक्यू. आविर्भाव आहे का आविष्कार आहे? आविर्भाव आहे का आविष्कार आहे? आविर्भाव. तुम्हाला पहिल्यांदा गेल्याला वाटेल ते आपल्या भाळल्या काय कुणाला टाक, उगा भ्रमात राहू नका. असं नाटक करून ते रोज 250 माणसं वाटेल लावती. आविर्भाव, हॉटेलात आविर्भाव आहे, घरात आविष्कार आहे. अजून ऐका, अजून घरात ऐका, बायकोकडं आविर्भाव आहे, आईकडं आविष्कार आहे. म्हणून आईनं दिलेली शिवीसुद्धा प्रेम आहे. तुमच्या भागातची शिवी नाही, पण आमच्या भागात आहे. आमच्या भागातली आई म्हणते मुलाला, आलं मोड द्या, उठकी मोड द्या. काय म्हणते? मोड द्या, उठकी. मुर्दा उठतो का? नाही. उठतो तो मुर्दा असतो का? पण आई म्हणते मुर्द्या उठकी. आता मुर्द्या उठ म्हटलं की आमच्या भागातलंच पोरग आहे, आईच्या तालमीत तयार झालेलं. तिथेच विचारतं, का बोंबालत्यास? पोरग म्हणतं, का बोंबालत्या? बोंबालत्यामुळे आयला तो राग. आई म्हणते, अरे उठकीची शाळा पेटू दादा. आता जिल्हा परिषदेन शाळा पेटवासाठी बनल्याच का? पण आईच्या सांगण्यामध्ये शाळा पेटव याचा अर्थ तू शाळेला जा. आविष्कार. म्हणून लक्षात ठेवा, माणसं प्रेमावर जगतात. कीर्तन झाल्यानंतर पंगत बसणार आहे आणि पंक्तीमध्ये निवृत्ती महाराज पंक्तीत फिरणार आहेत आणि प्रत्येकाला म्हणणार आहेत, घ्या. वाढणार सांगा, वाडा वाडा वाडा, मी सांगतो वाडा, म्हणून माणसं जेवतात. जर निवृत्ती महाराज असं म्हटले, गिळा गिळा द्या कोण गिळा, तुम्हाला तर माझ्याशिवाय घालणारा कोण आहे? जेवाल का? नाही. ज्ञानोबराय सांगतात, षड्रस खापरी वाढिले, वाढोनी चोहटा ठेविले. उत्तम प्रकारचं पक्वान्न पण वाढलं खापरात आणि ठेवलं चौकात. जेवता का? जेवता का? नाही. मी जेवल का? नाही. कुणीच खाणार नाही का? माझा विषय काय? प्रेम. संसारामध्ये प्रेम नाही, प्रेमाचं नाटक आहे, प्रेमाचा आविर्भाव आहे. लक्षात ठेवा, परमार्थामध्ये प्रेमाचा आविर्भाव नाही, प्रेमाचा आविष्कार आहे. लक्षात ठेवा. पण दुंडा महाराज एक वाक्य सांगायचे,
ते वाक्य आहे का? दुंडा महाराज काय म्हणायचे? बायको नवऱ्याला काय म्हणते? माझं की नाही तुमच्यावर खूप प्रेम आहे हो. महाराजांचं वाक्य आहे, माझं की नाही तुमच्यावर खूप प्रेम आहे हो. दुंडा महाराज म्हणायचे हे वाक्य अत्यंत खोटं आहे हो. संसारामध्ये प्रेम नाही, प्रेमाचं नाटक आहे. परमार्थामध्ये प्रेम आहे, प्रेम. या वैष्णवाचे प्रेम सिद्धी द्वारी तर जोडोनी या प्रेम सुखाईचा द्वारे एका माणसाला एक प्रमाण मी म्हणायला दिलं तरी 2:30 वाजेपर्यंत कीर्तन संपत नाही, एवढे म्हणणारे आहेत. खूप सगळे अतिरथी महारथी आहेत. कुणाचं नाव घेऊ सांगा? म्हणून मला प्रश्न पडला आहे, किससे प्यार करू? या वैष्णवाचे विश्रांती पावलो सांभाळा उतरी वाढलो अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख विश्रांती पावलो सांभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख विश्रांती पावलो सांभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख विश्रांती पावलो सांभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम वाढले अंतरी प्रेम. म्हणून तर म्हणलो किससे प्यार करू. प्रेम लक्षात ठेवा, प्रेम फक्त संताकडे आहे, संसारात प्रेम नाही. प्रेम आहे संताकडं. त्याची प्रेममुद्रा गोरक्षा. अजून सांगतो, संताकडं प्रेम आहे. प्रेम त्याचे वास करी काय नंदाची घरी प्रेमाची वास करी राज संताची घरी राज संताची घरी राज संताची घरी प्रेम तेथे वास करी. प्रेमे यावे तया गावा शोधवी तया वैष्णवा. म्हणून संसारामध्ये माया करा, प्रेम संतावर करा. असं आहे, संसारामध्ये माया आहे, माया जाल आहे. संसारामध्ये परमार्थामध्ये प्रेम आहे. म्हणून या संतांनी प्रेम दिलं, म्हणून त्यांच्यावर प्रेम करा.
ते माझे सोय रे सज्जन सांगती ते माझी सोय रे सज्जन सांगती माझी सोय रे सज्जन सांगती रे माझे सोय रे सज्जन सांगती सोय रे आठविते विठोबाचे पाय आठविते विठोबाचे ये रामानवी पाळणा पुरते रामानवी पाळणा पाया ठविते विठोबाचे पाया ठविते विठोबाचे रामानविने पालनापुर ते रामानविने पालनापुर माझे सोय रे सज्जन सांगा की ते माझे सोय सज्जन सांगा ते माझे सोय रे सजन सांगा ते माझे सोय रे सजन सांगा पाय आठविते विठोबाचे पाय आठविते विठोबाचे ये रामानवी पालना पुरते रामानवी पालना पुरते पाय आठविते विठोबाचे पाय आठविते विठोबाचे हे रामानवी पालनापुर हे रामानवी पालनापुर तुकोबाराय संतावर प्रेम करतात. असं आहे, तुम्ही संसारातल्या लोकांना माझं म्हणू नका. तुका म्हणे माझी नवतील कोणी तुका म्हणे माझे नवतील कोण्या म्हणे माझे नवतील कोणी तुका म्हणे माझे नवतील कोणी पाणी वाचुनिया एक चक्र पाणी वाचून तुझं चक्र पाणी वाचून तुका म्हणे माझी नवतील कोणी तुझं चक्र पाणी वाचून या. अरे संसारातले लोक सोडून द्या. ज्यांचा तुमच्याशी नित्य संबंध आहे ते तुमचे नाही. चला, तुम्ही काय म्हणता? डोळा कुणाचा? माझा माझा. हात कुणाचा? माझा पाय कुणाचा? माझा तोंड कुणाचं? माझा कान कुणाचे? माझे बरोबर आहे ना? मग कान बहिरे होताना तुमचं ऐकतात का? नाही. पाय गळताना तुमचं ऐकतात का? नाही. डोळे बंद झाल्यावर तुमचं ऐकतात का? नाही. तुमचे कसे? असं मी म्हणत नाही, तुकोबारे म्हणतात. पाय डोळे म्हणता माझे तीही कैसा मोकलेलो म्हणून जे जवळ राहत नाहीत त्यांना माझं म्हणू नका. गजेंद्र हस्ती 1000 वर्ष लढला. 1000 वर्ष तुकोबारे असणार. गजेंद्र हस्ती सहस्र वर्ष. घ्याळा माझी नक्क पण 1000 वर्षानंतर त्यांच्या सोयऱ्यांच्या सोडला. सुरुदी सांडिले कोणी नव्हे. साह्य हे सोडून जातात. लक्षात. तुमच्या भागात ही म्हण आहे का नाही मला माहीत नाही, पण आमच्या भागात आहे. हात ओला तर नाही, नाही बहुतेक नाही. हात ओला तर मैतर भला. आमच्या भागात. दुसरी म्हण तुम्हाला माहीत आहे. असतील शिते जमतील भूते असतील शिते तर जमतील कुठे कुठेच होतं. हे काय बसल्यात की दुसरं कोण? असतील शिते तर जमतील भूते. कोण प्रेम करायला काम नाही. संसारी माणसं सापेक्ष भावानं प्रेम करतात. परमार्थिक संत निरपेक्ष भावानं प्रेम करतात. म्हणून 2 प्रमाण सांगतो ना, अभंगात येतो. एक प्रमाण
अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंधकारीचा सोयरा अंधकारीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा अंधकारीचा सोयरा अंधकारीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा तुका म्हणे शरदायाचे ठेवणे अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा तुका म्हणे विठोधरा शरीर जायाचे ठेवणे कीर्तनकारानं घेतलेला अभंग मोबाईलमध्ये काढता येतो दिलेलं प्रमाण काढता येत त्यालाच म्हणतात अंतकाळीचा सोयरा. एक प्रमाण अंतकाळी उपयोगाचे नाहीत. दुसरं प्रमाण अंतकाळी कोणी नाही बा सांगा अंतकाळी कोणी नाही बा अंतकाळी कोणी नाही बा अंतकाळी कोणी नाही बा साधूचे संगते हरे जोडे साधूचे संगते हरे जोडे साधूचे संगते हरे जोडे अंतकाळी कोण उपयोगाला पडत नाही. झाल्या हीन शक्ती नाक डोळे गळती सांडोने अपळती रांडा पोरे तिथं कोण उपयोगाला पडत नाही तिथं संत उपयोगाला पडतात. एक मोठा अभंग आहे. हरिभक्त माझे जीवलग सोयरे मस्तक आदरे देईन त्यासी अंतकाळी माझ्या येथील सोडवणे. संत हे अंतकाळीचे सोयरे आहेत. कसे एवढं सांगतो. आद्यामेळ सगळ्याला माहीत आहे, सगळं सांगत नाही. त्यानं जन्मभर कसलंही पुण्य केलं नाही, पण योगायोगाने संत त्यांच्याकडं आले. योगायोगाने आद्यामेळाची बायको काय म्हणली, इथं थांबू नका हो. म्हणले का हो, आम्ही पापी आहोत. संत म्हणले पाप्याचं घर तर आम्हाला अगोदर लागतं. संत थांबले. संत थांबले त्याचा परिणाम झाला, तिनं त्यांना थोडासा शिधा दिला. संतांनी स्वयंपाक केला, जेवले. आद्यामेळ आला. त्यानं पाहिलं आपल्या दारात दिंडी कशी काय आली. काही लोकांना दिंडी आवडत नाही. त्यानं विचारलं तुम्ही इथं कुणाच्या परवानगीनं थांबला. ते म्हणले मालकाच्या. तो म्हणला मालक मी आहे. संत म्हणले तुझा मालक आत आहे. आद्यामेळ आत गेला. त्यानं विचारलं का गं यानं का थांबून दिलंस तू. ते म्हणले अहो मी थांबू नका म्हणतो, ते ऐकलं नाही, मी काय करू सांगा. उलट थांबल्यात ना, मग मी थोडासा शिधा दिला. वा चांगलं केलंस. शिधा दिला ना
पुढच्या वर्षी दिंडी इथंच तिच्या काळजी करू नको. संत जेवले. आज्यामुळे काय म्हणतो, उठा, तुम्ही गेले मला जेवण, उठा. संत म्हणले जातो, पण आमचा नियम आहे, आम्ही कोणाच्या जेवत नाही, आणि जेवलो तर दक्षिणा गेल्याशिवाय जात नाही. आता आली की पंचायती. आज्यामुळे म्हणला माझा धंदा तुम्हाला माहीत नाही, माझा धंदा लूटमारीचा. तुम्ही रस्त्यात भेटला असता ना तुम्हाला लुटलंच असतं. मी तुम्हाला लुटत नाही ही दक्षिणा समजा आणि उलटा. संत म्हणले युक्तिवाद नको, दक्षिणा पाहिजे. आज्या वेळ म्हणला दक्षिणा मिळणार नाही. संत म्हणले दक्षिणा घेतल्याशिवाय जाणार नाही. आज्या मेळाची पत्नी आली, तिनं सांगितलं आज्या मेळाला, ह्या संतांना ऐका माझा माल खाटके आहे, कशाला नाद करताय. संत म्हणले आम्हाला काही घेणं नाही, दक्षिणा द्या नाही तर संध्याकाळी हिचंच. तिनं आज्या मेळाला सांगितलं ऐका कशाला हट्ट करताय, द्या 2 पैसे. आज्या मेळा म्हणला नाही, बुवा लोकांना पैशाची सवय लावायची नाही. एकदा पैशाची सवय लागली की पाकिटं फेकून देतात. आता त्यांचं भांडण मिटत नाही. आज्या मेळा ऐकत नाही, संत ऐकत नाहीत, आणि त्यांचं भांडण मिटल्याशिवाय माझं कीर्तन संपत नाही. निवृत्ती महाराजांना उगाचच वाटलं की मी कमी बोलणार आहे. कमीच बोलतो बरं का, मलाही बोलता येत नाही, कंबर दम काढत नाही. पण आज काय झाले, आमच्या मुलाला पट्टा बांधलाय चांगला, कातडी पट्टा बांधायचा नाचता येताना. त्यामुळे आता 3 वाजेपर्यंत काही अडचण नाही. BP वाढला नाही ना. विषय काय पुढं आहे का, मला अंतकाळ सांगायचा आहे. संत म्हणले आज्या मेळा बाबा आम्हाला पैसे नको. हा मग काय पाहिजे, तू हो म्हण. आज्या मेळ हो म्हणत नाही. तो म्हणतो तुम्हाला माहीत आहे तुम्ही काय सांगणार आहे, धंदा सोडून दे. मी धंदा सोडणार नाही. धंदा सोडू नकोस. हा मग तुम्ही काय मागणार आहे. संत म्हणले हो म्हण. आज्या म्हणलं हो दिलं. ऐका, आज्यावर हो म्हणला का नाही तिथंच त्याचा उद्धार झाला. संतांची या पायी हा माझा विश्वास, संतांचे पायी हा माझा विश्वास, संतांच्या पायी हा माझा विश्वास. सर्व भावी दास झालो त्यांचा, सर्व भावी दास झालो त्यांचा, सर्व भावी दास झालो त्यांचा. हो म्हणला, संपला. हो म्हणला तिथंच उद्धार झाला. काय मागतात, संतांनी काय मागितलं. संत म्हणले काही नाही, याच्यानंतर मुलगा होईल त्याचं नाव नारायण ठेव. इतकं सोपं. ठेवलं जा. संत निघून गेले. आज्या मेळाला मुलगा झाला, नाव ठेवलं नारायण. संत वैकुंठात गेले आणि सांगितलं देवांना अवघड केस वटवल्या, न वटणारी केस वटवल्या, ॲडजस्ट करून घ्या. तो हाक कुणाला मारणार आहे, कुणाला, कुणाला. तुम्ही तुमच्या नावावर MT जमा करून घ्या. तसंच झालं. पुत्राची लोभे नष्ट मरे नारायण. कोण एक वेळ ज्याने पुत्राचा उद्देश. आज्या म्हणून हाक मारली मुलाला आणि स्वीकारली देवानं. काय भाग्य आहे हो. आज्या मेळाचा अंतकाळ जवळ आला, मुलगा जवळ नाही. नारायणा नारायणा नारायण म्हणतो, मुलगा जवळ नाही. आणि नारायण म्हणता नारायण म्हणता उचकी लागली. न्यायला कोण आले, कोण आले, यमदूत. यमदूत आले. यमदूताने पकडला, घेऊन निघाले. रस्त्यात विष्णुदूताने अडवलं. अहो आमचं गिऱ्हाईक तुम्ही कसं काय नेत आहे. यमदूत म्हणले का डोकं फिरलं आहे का, हे आमचं गिऱ्हाईक आहे. कशावरनं, अहो यानं पाप केलं आहे ना,
विष्णुदत्त म्हणले गोष्ट खरी आहे, पण तू आत्ता मरताना नारायण म्हणलाय ना. यमदूत म्हणले तुमचा गैरसमज होतोय, त्यानं देवाला हाक मारलाय, मुलाला मारल्या. विष्णुदूत म्हटले एक सांगा, नारायण नाव आमच्या मालकाचं अगोदर आहे का त्याच्या मुलाचं? म्हणले तुमच्या मालकाचं. आमच्या मालकाचं म्हणजे खोली आमचीच आहे, ह्याला भाड्याने दिल्या. सोडा सोडा. सोडावं लागलं आणि काय ऐकताय, सोडलं. पुढचा भाग आहे का? पुढचा भाग लई चांगला आहे. भागवत सांगणाऱ्या महाराजांना सांगा, एवढं पुढचं सांगत जा. पुढचं सांगत नाही भागवतकार, त्याला वेळ नसतो. हा, त्यांना सांगा म्हणून पुढचं सांग. पुढं काय झालं? पुढं काय झालं, यमदूत यमाकडे गेले आणि यमाकडे तक्रार केली, बॉस एकंदर बॉस किती आहेत? म्हणजे का? अहो आम्ही एक गिऱ्हाईक आणतो, तो दुसऱ्या हिसकावून नेलं ना. काय झालं? ते म्हणले नारायण म्हणला. यम म्हणला मग बरोबर आहे, ग बसा, बोलू नका. त्यांचं बरोबर आहे. त्यांनी विचारलं तुमच्यावर आणखीन एक बॉस आहे का? हो. यम म्हणला माझ्यासह 12 लोक आहेत, त्यांच्यावर आणखीन एक बॉस आहे. आणखीन एक बॉस? हो, आमच्यावर आणखीन एक बॉस. यमदूत म्हणले त्याचं नाव काय? म्हणले त्याचं नाव आहे बिग बॉस. त्याने विचारलं बिग बॉस? हो. कुठं राहतो? म्हणले बारामतीत राहतो. आत्ता जरा हवा गेली त्याची थोडी, विनोद सोडून द्या. माझा मुद्दा कुठं आहे? माझा मुद्दा आहे अंतकाळी माझ्या येती सोड, अंतकाळी माझ्या येते सोडवणे, अंतकाळी माझ्या येती सोड, अंतकाळी माझ्या येते सोडवणे. मस्तक वैष्णे करील चाल, मस्तक बैसणे करील चालणे, मस्तक बैसणे करीत चाल. म्हणून तुकोबाऱ्या सांगतात ते माझे सोयरे. सोयरा कोण आहे? सोयरा देव आहे. दिनाचा सोयरा पांडू. दिला पांडुरंग, दिलाचा सोयरा पंढरी शेजारी आल्यानो संसार, पंढरी शेजारी आल्यानो संसार, पंढरी शेजारी आल्यानो संसार, पंढरी शेजारी आल्यानो संसार. दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सूर्या पांडुरंग, खरं सांगा, पाठ होतं का नाही? होतं का नाही? म्हणाय काय झालं होतं? त्याला म्हणतात हिचंच आहे पण दिसत नाही. काय सांगितलं? सोयरा देव आहे. सोयरा देव आहे म्हणून सोयऱ्याला माझं म्हणू नका. माझ्या विठोबाचा पैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा पैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा पैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा पैसा प्रेम भाव. आपणाची देव होय गुरु आपणाची देवा, होय आपणची देव, होय गुरु आपणाची देव, होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाला कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाला कैसा प्रेम भाव. आपणाची देवा होय गुरु आपणाची देवा होय गुरु, आपणाची देव, होय गुरु. आपणाची देव, माझं कोण आहे? माझं कोण आहे? माझं कोण आहे? माझं कोण आहे? विठोबाचा प्राण. सखा ज्ञानोबा माझा, विठोबाचा
ज्ञानोबा माझा विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा साधकाचा माय बापा दर्शने हरी सम्राट ब्रह्म सम्राट वाढवत नाही. जनाबाई म्हणते सखा माझा, असं आहे, सखा माझा ज्ञानेश्वर. नामदेवराय सांगतात ज्ञानराज माझी संतांना माझं म्हणा. संपली माझी सेवा. ते माझे संत माझे सोयरे. सोयरे म्हणजे नातेवाईक. पुढं काय म्हणले सज्जन. असं का म्हणले? नातेवाईक सोयरे असतात, सज्जन नसतात, उलट जास्तीत जास्त आढळतात. म्हणून ते माझे सज्जन. सोयरा सज्जन नसतो, सज्जन सांगायचे नसतो. घ्या ते माझे सोयरे सज्जन सांगायची पण कोण? पाय आठविती विठोबाचे पाय आठविते विठोबाचे पाय आठविते विठोबा ते माझे सोयी रे सज्जन सांगा पायी आठविते विठोबा पायी आठविते विठोबा पायी आठविते विठोबा हे माझे सोयरे सजन पाय आठविते विठोबा हे पाय आठविते विठोबाचे पाय आठविते ते पांडुरंगाचे पाय आठवतात. ते माझे सोयरे आहेत. मी त्यांच्यावर किती प्रेम करतो. सर्व भावी झालो वैष्णवांचा दास. मी त्यांचा करीन त्यांची आस. मी त्यांचं उष्ट खातो. संपली सेवा. लोक म्हणले बाकीच्यांचं काय? तुकोबाराय म्हणले स्पष्ट सांगतो बाकीचे आवडत नाहीत. तुका म्हणे जैसे आवडती हरिदास तैसी नाही आस. मग असं का? तुकोबाराय सांगतात तुम्ही बाकीच्याला मान देता का? देतो. किती देता? विधी पाळण्यापुरते. येरा मान विधी पाळ म्हणा. थोडक्यात म्हणा. हे रमानवी चाल म्हणायची चाल. ते माझे सोयरे सोयरे सज्जन सांगाती ते माझे सोयरे सगळे म्हणा माग. सज्जन सांगाती माझे सोयरे सज्जन सांगाती ते माझे सोयरे सज्जन सांगाती ते माझे सोयरे सज्जन सांगाती ते माझे सोयरे
कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हो बार पाच मिनिटामध्ये एक शंका सांगतो आणि सेवा थांबवतो. शंका काय? स्पष्ट बोलतात एरा मानविधी पाळला एक, दुसरं तैसी नाही आस. तुकोबारायांनी संत आणि सामान्य माणसं यांच्यामध्ये फरक केला. शास्त्रामध्ये असा फरक करता येत नाही. असा फरक केला तर त्याला शास्त्रामध्ये प्रमाद म्हणतात. प्रमाद सगळं सांगत नाही. तुम्ही संतांमध्ये आणि सामान्य लोकात फरक का करता? एकच अभंग तुकोबारे, एकच तुकोबारे सांगतात, असंती कांटाळा हा नव्हे मत्सर. कीर्तन देण्याचा सगळ्याचा अधिकार आहे का नाही? सकाळीच येते आहे का नाही? मग दारुड्या बसला तर तुमचं काय जाते? तुमचं काय जाते? मग दारुड्याला का बसवून देऊ नये? दारुड्या बसला कीर्तन करूच देत नाही. आम्ही एक वाक्य बोललो संताची माई, ती दारू म्हणतो बरोबर. आम्ही त्याला म्हणलं ना, अहो बोलू नका, करेक्ट. मग कीर्तनातून दारोड्याला हाकलावा का ठेवावा? हां, एक अभंग ऐकान सेवा संपली. असंती कांटाळा हा नवे मत्सर, ब्रह्मते विकार विरहित तुकोबारे सांगतात. तरी मना त्याग प्रतिपादन असे अनादि असे वैराकार. उदाहरण सांगितले, शिजले हिरवे एका नावे धान्य. मूग शिजलेला बी मूगच आहे आणि हिरवाही मूगच आहे. पण पंक्तीला उशीर झाला मग निवृत्तीपाणी मूग शिजत नाही म्हणून कच्चे मूग वाढले. जमतं का? शिजले हिरवे एका नावे धान्य, सेवनापे भिन्न घडे तेवी. सिद्धांत काय? सिद्धांत आहे तुका म्हणे भूती साक्षी नारायण, तुका म्हणे भूती साक्षी नारायण, तुका म्हणे भूती साक्षी नारायण, भूती साक्षी नारायण. मुनी दंडना मुनी पूजा, मुनी दंडना सगळ्याला सांगतो बरं का, आमची साथ अवघड आहे, लक्षात ठेवा. हा, अभंगाच्या पुढच्या चरणात काय म्हणले हे सोपं आहे. अवगुणी दंड न गुणी पूजा. आता एक उदाहरण काय? नारायण सगळ्या ठिकाणी आहे का नाही? आहे का नाही? आहे का नाही? विंचवात कोण आहे? नारायण. सापात कोण आहे? मग पूजा करावी का? मग मारावं का? पूजा करावी का? नाही. करू नये. मारावं का? नाही. मारू नाही. मग काय करावं? पाया पडावं, जवळ जाऊन पडावं का? हा, तुका म्हणे विंचू सर्पनारायण वंदावे दुरून शिवून, वंदावे दुरून, वंदावे दुरून शिवून. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.
मराठवाड्यातली वेळ आहे 11 ते 1. मला निवृत्तीबाने पाया पडून सांगितलं आमच्यासाठी प्लीज. ते प्लीज म्हणले नाही हो, ते म्हणले प्लीज माझ्यासाठी पाऊण वाजेपर्यंत करा. काय झालं खरं सांगतो, मला आता बोलता येत नाही आणि उभंही राहता येत नाही. जास्त उभा राहिलो ना खुब्याला कड येतो खुब्याला. परवा एक कीर्तन बारामती भागात फक्त अर्धा तास केलं. अर्ध्या तास उभंच राहता येईना. बरं बसून करण्याची आमची परंपरा नाही. आम्ही देवकराचे सेवक आहोत, आम्ही फडकऱ्याचे सेवक आहोत. आम्हाला आज्ञा नाही तशी. बसावं लागलं तर मग आम्ही बोलणारच नाही. म्हणून शिवाजीला सासवडपासून शिवाजीबा मागं लागले होते. तेवढं गंगाखेड म्हणलं बाबा तुझ्या पाया पडतो, मला बोलवू नकोस. नंतर निवृत्तीबाबांचा 2दा फोन आला, काही करा पण या. त्याने सांगितलं तुमच्या पाया पडतो, बोलवू नका. असं 4 वेळा झालं. 5व्यांदा लोणंदच्या जागरात शिवाजी काय म्हटला, तात्या निवृत्तीबाबांचा निरोप असा आहे, तुम्ही दिवसेदिवस थकत चालला आहे आणि काका गेल्यापासून एकही सभा तुमची झालेली नाही. तुम्ही जर असेच गेला तर सेवा राहील. ते वाक्य माझ्या काळजाला भिडलं. म्हणलं गड्या खरं आहे, मी काकाबद्दल बोलू शकलो नाही, येतो म्हणून आलो. काय भगवान बुवा, बिना बोलता पैसे घेणं मला आवडत नाही हो. तुम्हाला खरं सांगतो मी, मला आवडत नाही. आपण एक तासभर बोलायचं माझ्या स्थितीत नाही त्याच्यात अजिबात मला तसलं आवडत नाही. पण मी लोकांना सांगतो मला बोलवू नका. मी स्वतः सांगतो मला बोलवू नका. काय सगळा महाराष्ट्र एका बाजूला आहे आणि मी एका बाजूला आहे. हे चालू आहे का? चालू आहे. त्याला काय म्हणतात? लाईव्ह नाही का? यूट्यूब आहे. नाही यूट्यूब राहू दे. चालू आहे का? बंद करू नका. गरजेचं आहे ते. मी बंद सांगतो पण आज सांगतोय करू नका. माझे विचार महाराष्ट्रानं ऐकू द्या. हा लक्षात ठेवा. 2 प्रमाण आहेत शिवाजी बुवा जी. एक प्रमाण आहे जोडीच्या हव्यासे लागे धनाचे पिशे आणि दुसरं प्रमाण आहे धन सोसे लागे वेळ ते बडबड शमेना. म्हणून मी पुढे जबाबदारीने बोलतोय. मारुती महाराजांच्या पुढे उभा आहे, पांडुरंगाच्या पुढे उभा आहे, काकांच्या पुढे उभा आहे. 90% महाराष्ट्र ऐका, 90% महाराष्ट्र पैशाच्या कात्रीत सापडला आहे. 90%. मी अभ्यास करून बोलतोय. ज्यांनी लाज सोडल्या त्यांचा संबंधच नाही, पण ज्यांनी सोडली नाही ते बी हळूच पात्यात. हळूच काही लोक जोरात पात्यात, काय हळूच पात्यात. हळूच म्हणजे कानात सांगायचं एवढे द्याला सांगा. मी त्या जातीतला नाही. हे लक्षात ठेवा. काय अवघ्या कीर्तनकारांना पैशाचं वेड लागलं. वेड. सुदैवानं माझ्यावर देवाची कृपा आहे. मला पैशाचं वेड नाही. देवाची कृपा आहे माझ्यावर. म्हणून बिना सेवा करता पाकिट घेणं मला आवडत नाही हो. म्हणून मी लोकांना सांगतो मला बोलवू नका. पण शिवाजी महाराजांचं एक वाक्य माझ्या काळजाला भिडलं. ते म्हणले तुम्ही थकत चाललाय. म्हणलं बाबा येतो. म्हणून झालेली सेवा त्यांच्या चरणावर अर्पण करतो. 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. आम्ही अधिक मासात नाशिकला महिनाभर पारायण केलं. कशाचं? भावार्थ रामायण. शिवाजी बुवा भावार्थ रामायण रेकॉर्ड आहे महाराष्ट्रात माझं. अजून कुणी भावार्थ रामायण ग्रंथाला हात लावलेला? पारायण झाली, रामायण नाही. आम्ही महिनाभर रामायण वाचलं. महिनाभर. आणि काय झालं म्हणलं लोकांना प्रति स्वस्त मिळाव्यात.
किंमत आहे 1400 रुपये. मी प्रकाशकाकडे गेलो पुण्यात, म्हणलं आम्हाला 1000 प्रति द्या. केवढ्याला द्याल? मला काय वाटलं 1000 रुपयेपर्यंत देईल, पण तो म्हणला 700 रुपये. माझं डोकंच फिरलं. नका 700 म्हणलं, तुमच्यासाठी 700 छापलेल्या किमतीत. आणि आम्ही 1000 प्रती आणल्या. त्यातल्या बऱ्याचशा गेल्या, बऱ्याचशा राहिल्यात. मराठवाड्यामध्ये गावोगावी रामायण चालतं. किंमत आहे फक्त 700 रुपये. आणि आम्हाला बिझनेस करायचा नाही. आम्ही हा 800ला विकला असता तरी लोकांनी घेतला असता. करायचं काय? ज्यांना हवं त्यांनी निवृत्ती महाराजांशी संपर्क साधा, त्यांच्याकडून घ्या. मला थांबायला वेळ नाही. आणि दुसरं आम्ही तुकोबारांची सार्थ गाथा आम्ही प्रकाशित केलेली आहे. ती सुद्धा खूप मोठी आहे. ती किंमत आहे 500 रुपये. लागल त्याने घ्या, आग्रह नाही. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. हो तात्या मधुबुवा बोलतोय इकडून. हो. थोडंसं काकाबद्दल बोलतो म्हणले आणि शेवटी तुम्ही हा विसरलो की राव मी. बोलायचंच मी विसरलो. म्हणून काकाबद्दल बोललं पाहिजे. मी कल्पना दिली तुम्हाला. काय आहे, का कुणास ठाऊक, पण काकांचं माझ्यावर प्रेम होतं. हे बोलू नका, शांत बसता सर्व. काका माझ्यावर कशामुळं प्रेम करत होते मला माहीत नाही. ते मग वाढले जमतं का? शिजले हिरवे एखादावे धान्य, सेवनापे भिन्न घडे तेवी. सिद्धांत काय? सिद्धांत आहे तुका म्हणे भूती साक्षी नारायण. तुका म्हणे भूती साक्षी नारायण. तुका म्हणे भूती साक्षी नारायण. भूती साक्षी नारायण. मुनी दंडना मुनी पूजा. मुनी दंडना सगळ्याला सांगतो बरं का, आमची साथ अवघड आहे, लक्षात ठेवा. हा, अभंगाच्या पुढच्या चरणात काय म्हणले हे सोपं आहे. अवगुणी दंड न गुणी पूजा. आता एक उदाहरण काय, नारायण सगळ्या ठिकाणी आहे का नाही? आहे का नाही? आहे का नाही? विंचवात कोण आहे? नारायण. सापात कोण आहे? मग पूजा करावी का? दुरून मग मारावं का? पूजा करावी का? नाही करू नये. मारावं का? नाही. मारू नये. मग काय करावं? पाया पडावं, जवळ जाऊन पडावं का? हा, तुका म्हणे विंचू सर्पनारायण वंदावे दुरून शिवून ये. वंदावे दुरून, वंदावे दुरून शिवून. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली. मराठवाड्यातली वेळ आहे 11 ते 1. मला निवृत्तीबाने पाया पडून सांगितलं आमच्यासाठी प्लीज. ते प्लीज म्हणले नाही हो, ते म्हणले प्लीज माझ्यासाठी पाहून वाजेपर्यंत करा. काय झालं खरं सांगतो, मला आता बोलता येत नाही आणि उभंही राहता येत नाही. जास्त उभा राहिलो ना खुब्याला कड येतो, खुब्याला. परवा एक कीर्तन बारामती भागात फक्त अर्धा तास केलं. अर्ध्या तास उभंच राहता येईना. बरं, बसून करण्याची आमची परंपरा नाही. आम्ही देवकराचे सेवक आहोत, आम्ही फडकऱ्याचे सेवक आहोत. आम्हाला आज्ञा नाही तशी. बसावं लागलं तर मग आम्ही बोलणारच नाही. म्हणून शिवाजीला सासवडपासून शिवाजीबा मागं लागले होते. तेवढं गंगाखेड गंगाखेड गंगाखेड. म्हणलं बाबा तुझ्या पाया पडतो, मला बोलवू नकोस. नंतर निवृत्तीबुवांचा 2दा फोन आला, काही करा पण या. त्याने सांगितलं तुमच्या पाया पडतो, बोलवू नका. असं 4 वेळा झालं.
5व्यांदा लोणंदच्या जागरात शिवाजी काय म्हटला, तात्या निवृत्तीवांचा निरोप असा आहे, तुम्ही दिवसेदिवस थकत चालला आहे आणि काका गेल्यापासून एकही सभा तुमची झालेली नाही. तुम्ही जर असेच गेला तर सेवा राहील. ते वाक्य माझ्या काळजाला भिडलं. म्हणलं गाड्या खरं आहे, मी काकाबद्दल बोलू शकलो नाही, येतो म्हणून आलो. काय भगवान बुवा, बिना बोलता पैसे घेणं मला आवडत नाही हो. तुम्हाला खरं सांगतो मी, मला आवडत नाही. आपण एक तासभर बोलायचं माझ्या स्थितीत नाही त्याच्यावर अजिबात मला तसलं आवडत नाही. पण मी लोकांना सांगतो मला बोलवू नका. मी स्वतः सांगतो मला बोलवू नका. काय सगळा महाराष्ट्र एका बाजूला आहे आणि मी एका बाजूला आहे. हे चालू आहे का? चालू आहे चालू आहे. त्याला काय म्हणतात? लाईव्ह 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 नाही का? यूट्यूब आहे. नाही यूट्यूब राहू दे राहू दे राहू दे राहू दे. चालू आहे का? बंद बंद करू नका. करू नका. गरजेचं आहे ते. मी बंद सांगतो पण आज सांगतोय करू नका. माझे विचार महाराष्ट्रानं ऐकू द्या. हा लक्षात ठेवा. 2 प्रमाण आहेत शिवाजी वा जी. एक प्रमाण आहे जोडीच्या हव्यासे लागे धनाचे, पिशे. आणि दुसरं प्रमाण आहे धन सोसे लागे वेळ ते बडबड शमेना. म्हणून मी पुढे जबाबदारीने बोलतोय. मारुती महाराजांच्या पुढे उभा आहे, पांडुरंगाच्या पुढे उभा आहे, काकांच्या पुढे उभा आहे. 90% महाराष्ट्र ऐका, 90% महाराष्ट्र पैशाच्या कात्रीत सापडला आहे. 90%. मी अभ्यास करून बोलतोय. ज्यांनी लाज सोडल्या त्यांचा संबंधच नाही, पण ज्यांनी सोडली नाही ते बी हळूच पात्यात. हळूच. काही लोक जोरात पात्यात, काय हळूच पात्यात. हळूच म्हणजे कानात सांगायचं, एवढे द्यायला सांगा. मी त्या जातीतला नाही. हे लक्षात ठेवा. काय अवघ्या कीर्तनकारांना पैशाचं वेड लागलं. वेड. सुदैवानं माझ्यावर देवाची कृपा आहे. मला पैशाचं वेड नाही. देवाची कृपा आहे माझ्यावर. म्हणून बिना सेवा करता पाकिट घेणं मला आवडत नाही हो. म्हणून मी लोकांना सांगतो मला बोलवू नका. पण शिवाजी महाराजांचं एक वाक्य माझ्या काळजाला भिडलं. ते म्हणले तुम्ही थकत चालला आहे. म्हणलं बाबा येतो. म्हणून झालेली सेवा त्यांच्या चरणावर अर्पण करतो. 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. आम्ही अधिक मासात नाशिकला महिनाभर पारायण केलं. कशाचं? हां, भावार्थ रामायण. भावार्थ रामायण. शिवाजी वा भावार्थ रामायण. रेकॉर्ड आहे महाराष्ट्रात माझं. अजून कुणी भावार्थ रामायण ग्रंथाला हात लावलेला? पारायण झाली, रामायण नाही. आम्ही महिनाभर रामायण वाचलं. महिनाभर. आणि काय झालं, म्हणलं लोकांना प्रति स्वस्त मिळाव्यात. किंमत आहे 1400 रुपये. मी प्रकाशकाकडे गेलो पुण्यात. म्हणलं आम्हाला 1000 प्रति द्या. केवढ्याला द्याल? मला काय वाटलं 1000 रुपयेपर्यंत देईल, पण तो म्हणला 700 रुपये. माझं डोकंच फिरलं. नका 700. म्हणलं तुमच्यासाठी 700 छापलेल्या किमतीत. आणि आम्ही 1000 प्रति आणल्या. त्यातल्या बऱ्याचशा गेल्या, बऱ्याचशा राहिल्यात. मराठवाड्यामध्ये गावोगावी रामायण चालतं. किंमत आहे फक्त 700 रुपये. आणि आम्हाला बिझनेस करायचा नाही. आम्ही हा 800ला विकला असता तरी लोकांनी घेतला असता. करायचं काय? ज्यांना हवं त्यांनी निवृत्ती महाराजांशी संपर्क साधा, त्यांच्याकडून घ्या. मला थांबायला वेळ नाही. आणि दुसरं आम्ही तुकोबारांची सार्थ गाथा आम्ही प्रकाशित केलेली आहे. ती सुद्धा खूप मोठी आहे. ती किंमत आहे 500 रुपये. लागल त्याने घ्या, आग्रह नाही. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. हो.
तात्या मधुबुवा बोलतो इकडून. हो. थोडस काकाबद्दल बोलतो म्हणले आणि शेवटी तुम्ही हा विसरलो की राव मी. तेच मी विसरलो. म्हणून काकाबद्दल बोललं पाहिजे. मी कल्पना दिली तुम्हाला. काय आहे? का कुणास ठाऊक पण काकांचं माझ्यावर प्रेम होतं. हे बोलू नका, शांत बसता सर्व. काका माझ्यावर कशामुळं प्रेम करत होते मला माहीत नाही, पण काकांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. इथं त्याने मला 4 वेळा आणलं आणि मला काय म्हणले, तात्या माझा लेकराचा हट्ट आहे. काकाला म्हणलं तुम्ही माझ्या काकासारख्या लेकरू काय म्हणताय? नाही म्हणले माझ्या लेकराचा हट्ट आहे, पुरवलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबांच्या सोहळ्यामध्ये रोज कीर्तनात काका आमच्या उजव्या बाजूला उभे असणारच. हो, तुमच्याकडूनच राहत होते. काकांच्या शेजारी निर्गुण, त्यांच्या शेजारी मधुकर बुवा आणि त्यांच्या शेजारी अच्युत महाराज. ही 4-5 माणसं उजव्या बाजूला उभी असणारच. ज्या दिवशी मी काकाला चाल दिली जेजुरीला, काकाला केवढा अंदाज. काका म्हणल्या शिवाजी बुवा तात्याने मला चाल दिली खूप, आणि त्यात काकाने काम बी खूप केलेलं आहे. खूप म्हणजे खूपच केलं आहे. या आश्रमामध्ये मारुती महाराजांची मूर्ती स्थापन करताना काकाने मला हट्टाने आणलं. आज जसं हट्टाने आणलं आहे ना, हट्टाने मला म्हणले आलंच पाहिजे, माझं ऐकलंच पाहिजे म्हणलं. आणि त्यावेळेला काय आहे, मी रेकॉर्डिंग करून देत नव्हतो. त्यावेळेला टेप ठेवून देत नव्हतो. माझं कीर्तन झालं आणि काका खोलीत बसले. तात्या तुम्ही रेकॉर्ड करून देत नाही पण पठ्ठ्यानं चोरून केले म्हणले. असं काकाचं खूप प्रेम. काकाने जन्मभर थोरल्या महाराजांची चांगली सेवा केली. त्यांच्या पश्चात त्यांची परंपरा, मोतीराम महाराजांची परंपरा काकाने दृढपणाने चालवली आणि हा आश्रम निर्माण केला. या आश्रमाची जबाबदारी निवृत्तीबुवांच्यावर आहे. मी निवृत्तीबुवांच्या पाठीवर हात थाप टाकून त्यांना वडीलकीच्या नात्यानं आशीर्वाद देतो महाराज. कारण का मी त्यांच्या निवृत्तीबुवांच्या एक मिनटं पुढे जा, पुढे जा. एक मिनटं. तुमच्या शेजारी निवृत्तीबुवा आले. त्यांच्या आजोबाच्या वयाचा आहे. महाराज थाप टाकून आशीर्वाद हे द्या. आहेत ना, हे मला नातवासारखे आहेत. म्हणून तुम्हाला मी आशीर्वाद देतो आणि मोठ्या गोड तोंडानं सांगतो, निवृत्ती महाराज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मोतीराम महाराज की, श्री संत मारुती महाराज, गुरुवर्य सोपान काका महाराज की जय. कामणे जैसे आवडती हरिदास, तैसी नाही आस तुका म्हणून जैसे आवडली हरिदास, तैसी नाही आस. हे रामानवीची पळना पुरते देवाची भूते मनोनिया. हे रामानवीची पालना पुरते देवाची भूते मनोनिया. देवाची भूते मनोनिया. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.
गेली दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या ती जगा माझी. आज बाबांच्या 17व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त माझ्या आणि माझे सहकारी शिवाजी महाराजांच्या विनंतीला मान देऊ तात्या या ठिकाणी उपस्थित राहिले. खरं पाहिलं तर तात्यांना आजार झाला. पंढरपूरच्या पलीकडून फलटण पासून येणं तात्यासाठी जिकरीच होतं. परंतु मी शिवाजी महाराजापाशी असा निरोप दिला की काकांनी त्यावेळेस महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या मूर्ती स्थापनेच्या वेळेस तात्यांना आणलं होतं. दिवसेंदिवस वय तात्यांचं थकायले आणि एकदा काकांच्या पश्चात आश्रमावर आणावं अशी माझी मनापासून इच्छा होती. तात्या तुम्ही आलात, अमूल्य असा वेळ दिला, माझं पोट भरलं. आता विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय बळीराजा आपण सगळेजण या ठिकाणी काकांचे भक्त परिवार उपस्थित आहात. तात्यांचा सन्मान या ठिकाणी होईल. मी आमच्या परिवारातील श्री किशनराव धर्माजी भोसले यांना विनंती करतो आपण तात्यांचा सन्मान करावा. तसेच आलेल्या सर्व भावी भक्तांना विनंती आहे, आपण महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये. बसा तात्या, बसूनच बसा. गेल्या 17 वर्षापासून चालत असलेला हा पुण्यतिथी सोहळा आहे. ज्यावेळेस समारोप प्रसंगी तात्यांनी माझ्या डोक्यावर आशीर्वादाची थाप ठेवली, मला निश्चितच असं जाणवलं की प्रत्यक्ष काकानंच माझ्या डोक्यावर हात ठेवला. या ठिकाणी श्री हरिभक्तपरायण पंडित महाराज डाके. हो नाथ बाबा, महाराज आता माझ्या वडिलांची अभंग घेऊन गुलाल उधळायचा का हरिपाठ म्हणून नाही गुलाल नाही उधळायचा? माझ्या वडिलाचे पंडित महाराज डाके, जो सेलूला मोठा सप्ताह झाला होता, पंडित महाराज डाके या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी मनोहर महाराज केंद्र यांना विनंती करतो आपण पंडित महाराजचा सन्मान करावा. माझ्या वडिलाची निराशिका देवा, माझ्या वडिलाची निराशिका देवा, माझ्या वडिलाची निराशिका देवा, माझ्या वडिला निराशिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारेने राखला दारवंता, उपवास पारेने राखला दारवंता, उपवास पारे
मोकलिता लाज कवना तुका मोकलिता ऋषिकेश महाराज सायाळकर आरती करा तुका मोकलिता लाज उपवास पारणे राखीला दारवंता उपवास मारणे राखीला दारवंता उपवास पारणे राखीला दारवंता उपवास मारणे राखीला दारवंता केला भोगवंता आम्हाला लागी केला भोगवंता आम्हाला लागी गेला भोगवता आम्हाला गेला भोगवता आम्हाला कुंडली कवर हर विठ्ठल श्री ज्ञानदेव देवा तुकाराम पंढरीनाथ हातवरी कर, हातवरी सगळे. भगवान की श्री संत सोपान काका महाराज की संत सोपान काका महाराज की संत सोपान काका महाराज की श्री संत सोपान काका महाराज की संत मोतीराम महाराज महाराज की गुरुवर मारुती महाराज की की बोली ले कुरे